गुन्हेगारी विश्वाची अवस्था आज मुंबईपेक्षा सुद्धा प्रचंड भयानक अशी झालेली आहे। पण पुण्यात हे गुन्हेगारी विश्व नेमकं कसं सुरू झालं, याची सुरुवात कुठून झाली, ते पुढे बोकाळलं कसं, कोणाकोणाचं त्याच्यावर वर्चस्व होतं आणि हे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी नेमका कोणाकोणाचा काटा काढला गेला, बघूया। 1960च्या दशकात मुंबईचं अंडरवर्ल्ड आपले पाय रोवत होतं। खंडणी, अपहरण, गोळीबार हे मुंबईकरांसाठी रोजचंच झालं होतं। याच दशकात पुण्यात देखील काही चेहरे नावारूपाला येत होते। नारायण जगताप, गोविंद तारू, सोमा लांडगे, आप्पा थोरात अशी नावं पुण्याच्या मध्यवर्ती भागात आपलं बस्तान बसवत होती। पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये ही मंडळी आपली दहशत निर्माण करत होती। मटका चालवणं, दारू विकणं आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आपली जरब बसवणं एवढंच पुण्याच्या भाईगिरीचं स्वरूप होतं। 1970च्या दशकात या टोळ्या मुंबई अंडरवर्ल्डशी जोडल्या गेल्या। बाळू आंदेकर यानं पहिल्यांदा मुंबईसोबत संबंध वाढवले। बाळू आंदेकरचा कपडे घेऊन भांडी विकण्याचा धंदा होता। किसन रोमन या स्थानिक गुंडासोबत त्याचा वाद झाला। या वादानंतर बाळूने त्या गुंडावर हल्ला करून बोट तोडलं। इथून पुढे पुण्यात बाळू आंदेकरचं नाव चर्चेत आलं। पोलिसांपासून वाचण्यासाठी बाळू आंदेकर अनेकदा मुंबईत पळ काढायचा। मुंबईचा मटका किंग पारसनाथ पांडे यांच्यासोबत त्याची मैत्री होती। पारसनाथ पांडे आणि दगडी चाळीचा रमा नाईक यांची दुश्मनी होती। बाळू आंदेकर पांडेसाठी थेट दगडी चाळीत घुसून रमा नाईक आणि अरुण गवळी यांच्याशी भिडायचा। बाळू आंदेकरच्या या बेधडक वृत्तीमुळे मुंबई अंडरवर्ल्डमध्ये त्याचे अनेक मित्र झाले। मुंबईचे डॉनही बाळू आंदेकरला ओळखू लागल्यामुळे आंदेकर टोळीचा चांगला वचक बसला होता। बाळू आंदेकरचा आणखी एक साथीदार म्हणजे प्रमोद माळवतकर। हा देखील आंदेकर सारखाच निडा, पण काही काळानंतर पैशाच्या वादातून दोघांचं बिनसलं। बाळू आंदेकरनं प्रमोद माळवतकरच्या वडिलांना मारहाण केली। याच रागातून तो आंदेकर टोळीतून वेगळा झाला आणि स्वतःची टोळी चालवू लागला। 17 जुलै 1984 मध्ये माळवतकरनं शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात बाळू आंदेकरची हत्या केली। या हत्येनंतरच पुण्याच्या टोळी युद्धाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। बाळू आंदेकर नंतर बंडू आंदेकरनं टोळीची धुरा सांभाळली। आंदेकर टोळी प्रमोद माळवतकरच्या मागावर होती। पुढे 10 वर्ष आंदेकर माळवतकर टोळीचा संघर्ष सुरू राहिला। दोन्ही बाजूने झालेल्या हल्ल्यांमध्ये 6 जण मारले गेले। 1997 पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये माळवतकर मारला गेला। बंडू आंदेकरनं खंडणी, अपहरण अशा मार्गानं पैसा जमा केला। पुढे आंदेकरची बहीण वत्सला आंदेकर राजकारणात आली। तिला अक्का म्हणून ओळखलं जायचं। 1997-98 मध्ये ती पुण्याची महापौर झाली। तिने गुन्हेगारीपासून अलिप्त राहून राजकारण केलं, पण टोळीचे भाऊ मात्र हिंसेने विरोधकांना संपवत राहिले। पुढे उदयकांत आंदेकर, श्री आंदेकर, वनराज आंदेकर हे कुटुंबाचे राजकीय चेहरे होते। 1990चं दशक होतं। पुण्याच्या मध्यवर्ती भागात आंदेकर टोळीनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं। याच काळात पुण्याच्या उपनगरांमध्ये ही अंडरवर्ल्डची पाळंमुळं पसरत होती। पुण्याचं कोथरूड, त्यातही मुळशी तालुका हे गुन्हेगारांचं नवं केंद्र बनत होतं आणि इथल्या जमिनींना सोन्याचा भाव आला होता। जमिनींचा सातबारा कोरा करायचा आणि विकासकांच्या घशात घालायचा नवा धंदा इथल्या टोळ्यांना मिळाला होता। काम मिळवण्याच्या वादातच इथलं टोळी युद्धही पेटलं होतं। 2000च्या दशकापर्यंत इथं अनेक टोळ्या जन्माला आल्या। पुण्यातल्या टोळ्यांमध्ये जमीन व्यवहार आणि बांधकाम व्यावसायिकांकडून अमाप संपत्ती येऊ लागली। या टोळ्यांमध्ये मुळशीतले पैलवान तरुण सहभागी होऊ लागले। मारणे आणि बोडके या 2 टोळ्या सर्वाधिक चर्चेत आल्या। हळूहळू दोन्ही टोळ्यांचं वैमनस्य वाढत गेलं। 2006 मध्ये मारणे गँगच्या सुधीर रसाळ यांची बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळनं हत्या केली। सुधीर रसाळ याच्या हत्येनंतर टोळी युद्ध पेटलं। हत्येचं प्रत्युत्तर म्हणून मारणे गँगनं संदीप मोहोळची हत्या केली। 2007 मध्ये संदीप मोहोळच्या हत्येनंतर दोन्ही गँगमधला संघर्ष अधिक तीव्र झाला। मुळशीच्या या टोळी युद्धाचा पुढचा चेहरा होता शरद मोहोळ। शरद मोहोळ हा संदीप मोहोळचा सख्खा चुलत भाऊ। तो संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून देखील काम करायचा। हाच ड्रायव्हर पुढे पुण्याच्या अंडरवर्ल्ड मधला प्रमुख चेहरा झाला। संदीपच्या मृत्यूनंतर शरदनं अंडरवर्ल्डच्या जगात प्रवेश केला। 2010 मध्ये शरद मोहोळनं मारणे टोळीचा म्होरक्या किशोर मारणेची हत्या केली। या प्रकरणात न्यायालयानं शरद मोहोळला जन्मठेपेची शिक्षा सुनावली। 9 वर्ष तुरुंगात काढल्यानंतर शरद मोहोळची सुटका झाली। मात्र 2024 मध्ये याच टोळी युद्धानं शरद मोहोळचा घात केला।
याच काळात पुण्यामध्ये आणखी एक टोळी युद्ध सुरू झालं, गजा मारणे आणि निलेश घायवळ यांचं. आज पुण्यात सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे निलेश घायवळ. लंडनला फरार झालेल्या घायवळनं पुणे पोलिसांची झोप उडवली आहे. निलेश घायवळ हा उच्च शिक्षित असून त्याचं मास्टर इन कॉमर्स पर्यंत शिक्षण झालंय. 1999 मध्ये 26 वर्षाचा असताना घायवळ विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला. आजपर्यंत घायवळवर हत्या, खंडणी, अपहरण असे 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत. कधी काळी तो गजा मारण्याच्या टोळीत काम करायचा. दोघांनीही एकत्र गुन्हा केला, एकत्र शिक्षाही भोगली. मात्र पैशाच्या व्यवहारातून दोघांमध्ये बिनसलं आणि सख्खे मित्र पक्के वैरी बनले. मारणे गँगनं घायवळवर 2 वेळा हल्ले केले होते. त्याचं प्रत्युत्तर म्हणून निलेश घायवळनं गुंड सचिन कुंडलेची हत्या केली. साथीदारांसह फिल्मी स्टाईलनं रस्त्यावर पाठलाग करून त्याला मारलं. या प्रकरणात घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे. 2023 मध्ये तो तुरुंगातून सुटला. 2 वर्ष तो पुण्यात सक्रिय होता. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याने लंडनला पळ काढला. पुणे पोलीस घायवळचा शोध घेण्यासाठी आता जंग पछाडताय. राहुल कुलकर्णीसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.